9वी अबकच्या सर्व विद्यार्थ्यांचं चौथ्या व्हिडिओमध्ये स्वागत। आपण पहिले 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहिले असतील। कालच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटच्या क्षणी मी तुम्हाला हाके सर आणि पवार सर यांच्या वजनाबद्दल एक शाब्दिक गणित दिलं होतं, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम ज्याला म्हणतात, WORD वर्ड प्रॉब्लेम। तर आज आपण वर्ड प्रॉब्लेम शिकणार आहोत। एक्सरसाइज 5.2 मध्ये वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत आणि सॉल्व एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात जे दिले ते तुम्ही एकदा पुस्तकात बघून घ्यायचं, वाचायचं डबल आणि नंतर फक्त अर्ध्या भागावर काहीतरी वस्तू ठेवून ते प्रॉब्लेम सॉल्व करून पाहिजे, कारण सॉल्व एक्झाम्पलसुद्धा परीक्षेमध्ये येत असतात। सॉल्व एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात आहे म्हणून ते मी डबल घेत नाही, घेऊन फायदा पण नाही। ते तुम्ही ते सॉल्व एक्झाम्पल पण करायचे। सॉल्व एक्झाम्पल 2-4 दिलेले आहेत, ते सगळे सोडवा आणि प्रॉब्लेम सेट 5.2 मध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे। आता या वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय करायचं आहे की प्रश्न नीट वाचायचा आहे, काळजीपूर्वक वाचायचा आहे, एकदा दोनदा तीनदा वाचायचा आहे प्रश्न, म्हणजे नेमकं प्रश्नात काय दिलेलं आहे आपल्याला आणि काय काढायचं सांगितलेलं आहे एवढं कळल्याशिवाय तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सोडवता येणार नाही। लक्षात आलं सगळ्यांच्या? व्हॉट इज गिवन अँड व्हॉट वी हॅव टू फाइंड, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। सो देअरफॉर you have to read question carefully twice thrice and then whatever may be the ask जे विचारले ते तुम्हाला सुरुवातीलाच घ्यावं लागेल लेट म्हणून। तर बघा आता या एक्सरसाइजमध्ये जे आहे 5.2 प्रॅक्टिस सेटमध्ये सर्व उदाहरणं मोठमोठे आहेत, ते लिहायला खूप वेळ लागतो एवढा लिहायला। तर मी तुम्हाला ते लिहून टाईमपास करणार नाही। तुम्ही व्हिडिओ बघताना पुस्तक जवळ ठेवणार आहात, पुस्तक जवळ ठेवायचं, पॉज करायचा व्हिडिओला, प्रश्न वाचायचा टेक्स्टबुकमधला आणि नंतर व्हिडिओ पाहायचा, म्हणजे तुम्हाला सगळं समजेल। मी लिहिताना बरंचसं आता शॉर्टकट लिहीन, कारण ते पूर्ण लिहायला वेळ जातो आणि व्हिडिओ मोठा होतो। त्याकरता काळजीपूर्वक ऐका मी काय म्हणतो ते। आता पहिलं जे एक्झाम्पल दिलं आहे 5.2 एक्सरसाइजमधलं प्रॅक्टिस सेटमधलं, तर त्यामध्ये काही मराठी मीडियमच्या पुस्तकात काही वेगळं आहे, इंग्लिशमधल्या काही वेगळं आहे आणि 9वीच्या 2 पुस्तकाच्या आवृत्ती निघाल्यात। जुन्या पुस्तकात काही वेगळं दिलं, नव्यात काही वेगळं दिलं, त्यामुळे व्हेरिएशन होऊ शकतं। म्हणून मी काढलेलं उत्तर आणि तुमच्या पुस्तकातलं उत्तर हे वेगळं येऊ शकतं। वेगळं आल्यानंतर गोंधळायचं कारण नाही, जसं प्रश्न आहे त्याप्रमाणे आपण सोडवायचं। आता या ठिकाणी काय दिलं आहे, इन ॲन इन्व्हेलर देर आर सम 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट्स, टोटल अमाउंट ऑफ दीज नोट्स आर 350, number of 5 rupees notes less by 10 than number of 10 rupees notes, then find the number of 5 rupees and 10 rupees notes। आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं आहे, फाइंड, याच्यावर स्ट्रेस करायचं, then find the number of 5 rupees notes and 10 rupees notes। वर्ड प्रॉब्लेममधल्या सगळ्यात शेवटची जी ओळ आहे त्या ओळीवर स्ट्रेस करायचं, स्ट्रेसमध्ये जोर द्यायचा आणि ते जे विचारलं ते लेट घ्यायचं। आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, 5 रुपयाच्या नोटा किती आणि 10 रुपयाच्या नोटा किती हे काढा असं विचारलेलं आहे। मग आपल्याला असं घ्यावं लागेल लेट। वर्ड प्रॉब्लेम केव्हाही लेटपासूनच सुरुवात होणार, हे लक्षात ठेवा। लेट नंबर ऑफ 5 रुपीज नोट BX, 5 रुपयाच्या नोटा किती विचारल्या आहे, 5 रुपयाच्या नोटा X घेतल्या आपण। 10 रुपयाच्या नोटा किती विचारलेल्या आहेत, नंबर ऑफ 10 रुपीज नोट BY, 2 व्हेरिएबल घेतले आपण X आणि Y। आता पहिली कंडिशन काय दिली, इन ॲन इन्व्हेलर एका पाकिटामध्ये 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या नोटा, एकूण नोटाची किंमत आहे 350 रुपये, म्हणजे 5 रुपयाच्या नोटाची किंमत दिलेली आहे इथं। 5 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाच्या नोटा एकूण अमाऊंट दिलेली आहे। त्यामुळं व्हॅल्यू ऑफ 5 रुपीज नोट विल बी 5x, म्हणजे 5 रुपयाच्या एका नोटीची किंमत होते 5 रुपये, 2 नोटाची किंमत होते 10 रुपये, 3 नोटाची किंमत होते 15, 4 नोटाची किंमत होते 20, मग X नोटाची किंमत किती होईल, 5x होईल। 5 रुपयाची एक नोट 5 रुपये, तर 5 रुपयाच्या X नोट 5x होईल। त्याप्रमाणे 10 रुपयाचं पण असं 10y होईल। आता पहिल्या कंडिशनमध्ये काय दिलं, 5 रुपयाची नोट आणि 10 रुपयाच्या नोटा मिळून त्याचा अमाऊंट सांगितलं 350 रुपये। त्यामुळं इक्वेशन तयार होईल फ्रॉम फर्स्ट कंडिशन 5x प्लस 10y इज इक्वल टू 350, हे झालं तुमचं इक्वेशन फर्स्ट। आता सेकंड इक्वेशन अकॉर्डिंग टू दिस एक्झाम्पल मी दिल्याप्रमाणे, काही पुस्तकात वेगळं आहे, पहिलं सांगितलं मी तुम्हाला। त्यात काय सांगितलं, 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10, 5 रुपयाच्या नोटा 10 रुपयाच्या नोटापेक्षा 10ने कमी आहे। बघा हे इथं जोड द्यायचा,
की 5 रुपयाच्या नोटा किंमत नाही विचारली, 5 रुपयाची नोटा 10 रुपयाच्या नोटापेक्षा 10ने कमी आहे, याचा अर्थ त्यात 10चा फरक आहे. दोन्ही नोटाच्या संख्येमध्ये 10चा फरक आहे. म्हणून सेकंड कंडिशननुसार होईल, फ्रॉम सेकंड कंडिशन नुसार होईल x - y = 10 होईल. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, कारण फर्स्ट कंडिशननुसार 350 होईल आणि दुसऱ्या कंडिशननुसार दोन्ही नोटातला फरक 10 आहे, म्हणून x - y = 10 होईल. आता हे दोन इक्वेशन आले, मी वर आता पुसतोय. आता या दोन इक्वेशन आल्यानंतर तुम्हाला कालच्या प्रमाणेच 5x + 10y = 350 अँड x - y = 10. हे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला सोडवायचे आहे. तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने सोडू शकता, एलिमिनेशन मेथडने सोडू शकता. मग या ठिकाणी एलिमिनेशन मेथड सोपा आहे. तुम्ही जर या इक्वेशनला 10ने जर गुणलं तर y एलिमिनेट होईल, 5ने जर गुणलं तर x एलिमिनेट होईल. कोणते एलिमिनेट करा, ॲज युअर चॉईस, जसं तुम्हाला सोपं वाटतं तसं. या ठिकाणी आपण या इक्वेशनला जर मल्टिप्लाय 10 केलं तर काय होईल, सेकंड इक्वेशन 10x - 10y = 100 होईल. या इक्वेशनला आपण 10ने गुणलं सगळीकडं आणि फर्स्ट इक्वेशन ॲज इट इज ठेवलं आपण, 5x + 10y = 350. हे फर्स्ट आणि हे सेकंड. आता आपल्याला काय करावं लागेल, ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड जर केलं तर हे एलिमिनेट होईल आणि याची बेरीज होईल 15x आणि याची बेरीज होईल 450. त्यामुळं x ची किंमत येते आपली 15 × 45 30. x ची किंमत आली 30. किती आली, 30. आता ही 30 किंमत जर इथं ठेवली तर आपल्याला 30 - y = 10. -y = 10 - 30 -y = -30, y = 20. अशा प्रकारे yचं उत्तर आलं 20 आणि x ची व्हॅल्यू आली 30. आता x ची व्हॅल्यू 30 आली, y ची 20 आली. इथं उत्तर संपलेलं नाही आपल्याला. x काय घेतलेलं आहे आपण, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. मग खाली लिहावं लागेल तुम्हाला, देअरफॉर नंबर ऑफ 5 रुपीज नोट विल बी 30 अँड नंबर ऑफ 10 रुपीज नोट विल बी 20. अशा प्रकारे तुमचं उत्तर शेवटी शाब्दिक स्वरूपात येईल. हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल जे दिले फ्रॅक्शनचं, ते फ्रॅक्शनचं पण असंच वेगळ्या पुस्तकामध्ये वेगळं दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून ते न घेता मी त्याचं पुढचं उदाहरण घेतो. आता पुढच्या उदाहरणामध्ये मात्र वर्ड प्रॉब्लेम पूर्ण लिहित नाही, मी शॉर्टकट लिहितो. तिसरं प्रॉब्लेम असं दिलं आहे, दी सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर. तुम्ही पुस्तक समोर काढलेलं आहे, पुस्तकातलं उदाहरण तुम्हाला वाचायचं आहे. मी जे सांगतो ते उदाहरण दिसत तुम्हाला, मी लिहित बसत नाही. तर दी सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर. म्हणजे प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज आहे 34 वर्ष. प्रियंका अँड दीपिका दोघांच्या वयांची आजच्या वयांची बेरीज आहे 34 वर्ष. पुढं काय दिलं आहे, प्रियंका इज एल्डर दॅन दीपिका. आता प्रियंका इज एल्डर दॅन दीपिका म्हणजे काय झालं, प्रियंका मोठी झाली. प्रियंका इज एल्डर दॅन दीपिका. प्रियंका दीपिकापेक्षा मोठी आहे. किती वर्षांनी मोठी आहे, 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे दोन्हीतला फरक 6 वर्ष आहे. मग तुम्ही या ठिकाणी असं घेऊ शकता, लेट प्रियंका टुडेज एज ऑफ प्रियंका बी x अँड टुडेज एज ऑफ दीपिका बी y. समजतं ना. लेट टुडेज एज ऑफ प्रियंका बी x year and today's age of Deepika be y year. Therefore, from first condition, the sum of both the ages, तर दोघींच्या वयाची बेरीज आहे 34 वर्ष. म्हणून पहिलं इक्वेशन होईल आपलं x + y = 34. हे होईल फर्स्ट इक्वेशन. आता पुढं काय दिलं कंडिशनमध्ये की प्रियंका इज एल्डर दॅन दीपिका बाय 6 year. म्हणजे प्रियंका आणि दीपिका यांच्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. डिफरन्स. त्यामुळं आपण x आणि y त्यांचे एज घेतले, टुडेज एज, फरक 6 वर्ष आहे. इथं येईल 6. हे होईल सेकंड कंडिशन.
समजतं ना, मी अगदी हळू बोलतोय, हळू शिकवतोय. आपण दीपिकाचं वय घेतलं वाय आणि प्रियंकाचं घेतलं एक्स. दोघींच्या वयांची बेरीज 34. इथपर्यंत काही शंका नाही तुम्हाला. दोघींच्या वयातला फरक आहे 6 वर्ष. इथपर्यंत पण काही तुम्हाला काही डाऊट नाही. मग आता पुढे सोडवायचं कसं, तर बाय ॲडिंग अँड फर्स्ट अँड सेकंड जर केलं तुम्ही तर हे एलिमिनेट होईल आणि हे होईल 2x = 40. देअरफॉर x = 20. आता x = 20 आला तर पुढं काय करायचं आहे, ती व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करून वायमध्ये ठेवायची आहे, म्हणजे वाय काढायचा आहे. मग आपल्याकडे पहिले इक्वेशन लिहू आपण. x + y = 34 आहे आपल्याकडे. यामध्ये ही x व्हॅल्यू ठेवली तर काय होईल, 20 + y = 34. y = 34 - 20 म्हणजे 14 इयर येईल. आलं, म्हणजे y आला 14 इयर. आणि मग तुम्ही खाली लिहू शकता की देअरफॉर टुडेज एज ऑफ प्रियंकाचं वय किती आलं, x म्हणजे 20 इयर, 20 इयर्स. अँड टुडेज एज ऑफ दीपिका किती आलं, 14 वर्ष, 14 इयर्स. अशा प्रकारे उत्तर तुमचं शेवटी शाब्दिक स्वरूपात आलं पाहिजे. सगळं समजलं सगळ्यांना. हे रेंज करून पाहायचं, पुस्तकात बघायचं, प्रश्न वाचायचा आणि सोडवून पाहायचं. त्यानंतरचं उदाहरण आहे द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. बघा, एका झूमध्ये प्राणी संग्रहालयामध्ये मोराची आणि सिंहाची संख्या आहे 50. लगेच इक्वेशन तुम्हाला तयार करता येईल. जसं हाके सर अँड पवार सरच्या वजनाची बेरीज 170 मी तुम्हाला दिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आता इथं काय दिलं, मोर आणि सिंह. एका प्राणी संग्रहालयामधल्या मोर आणि सिंहाची संख्या आहे 50. मग मोर घेतला आपण, लायन घेतलं, इथं लायन पहिले दिले, लायन घेतला आपण x, लेट नंबर ऑफ लायन बी x अँड नंबर ऑफ पिकॉक y घेतला आपण, लेट नंबर ऑफ लायन बी x अँड नंबर ऑफ पिकॉक इन अ झू बी y. आता फर्स्ट कंडिशन काय आहे, टोटल नंबर ऑफ लायन द टोटल नंबर ऑफ लायन अँड पिकॉक इन अ सर्टन झू इज 50. दोन्ही संख्या 50 आहे. म्हणजे पहिले इक्वेशन काय होईल, मग x + y = 50. हे होईल फर्स्ट इक्वेशन. आता पुढे काय दिलंय, द टोटल नंबर ऑफ देअर लेग इज 140. म्हणजे दोन्हीच्या पायांची संख्या 140 दिलेली. आता मला सांगा, मोराला किती पाय असतात आणि सिंहाला किती पाय असतात. हाऊ मेनी लेग्स आर टू द लायन अँड हाऊ मेनी लेग्स आर टू द पिकॉक. तर सगळ्यांना माहिती आहे, लायनला असतात 4 लेग्स आणि पिकॉकला असतात 2 लेग्स. त्यामुळं इथं होईल सेकंड कंडिशननुसार 4x + 2y = 140. हे होईल तुझं सेकंड इक्वेशन. लायनला 4 पाय असतात, लायन, आणि पिकॉकला 2 पाय असतात. त्यामुळं 4x + 2y = 140. 140 हे दिलेले उदाहरणामध्ये तुम्हाला. दोन्हीच्या पायांची संख्या 140 आहे. आता तुम्ही हे कसं सोडवायचं, सबस्टिट्यूशन मेथडने सोडवा, इलिमिनेशन मेथडने सोडवा, कसंही सोडवा. x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आणि पूर्ण वाक्यात ते उत्तर लिहायचं. आता बघा, आता हे सेकंड इक्वेशन मोठं आहे, तर काय करा, सेकंड इक्वेशन अगोदर मांडू शकतो आपण आणि इक्वेशन फर्स्ट नंतर पण मांडू शकतो. हे फर्स्ट आणि हे सेकंड. आता इथं तुम्ही लिहू शकता सबट्रॅक्टिंग फर्स्ट फ्रॉम सेकंड. सेकंडमधून फर्स्ट सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनस 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 मायनस. आता सबट्रॅक्शन होऊ लागलं का या ठिकाणी, 4x - x केलं तर 3x, 2y - y केलं तर y. कोणतंच एलिमिनेट होत नाही. मग या ठिकाणी आपल्याला असं करावं लागेल, इक्वेशन 2 ला एक तर 4 ने गुणा किंवा 2 ने गुणा, ते सोपं वाटतं ते. तर इक्वेशन 1 ला आपण या इक्वेशन 1 ला 2 ने गुणू, मल्टिप्लाय 2 करू. मग मल्टिप्लाय 2 केल्यानंतर काय होईल की 2x + 2y = 2 × 50 = 100.
हे होईल आपलं इक्वेशन फर्स्ट. आता सबट्रॅक्शन करा, मायनस मायनस मायनस. आता 2y आणि मायनस 2y कॅन्सल होईल आणि 4x मायनस 2x म्हणजे 2x आणि इक्वल टू 140 मधून 100 गेले 40. तर x इज इक्वल टू येतं 20. x बरोबर काय आलं 20. आता x बरोबर 20 आलं, परत इथं 20 ठेवायचं. x ची किंमत 20 जर ठेवली आपण 20 प्लस y इज इक्वल टू 50. म्हणजे y किती येईल मग 50 मायनस 20 इज इक्वल टू 30. आलं. x इक्वल टू 20 आणि y इज इक्वल टू 30. आता आपण x काय घेतलेलं आहे, नंबर ऑफ लाईन. नंबर ऑफ लाईन. मग तुम्हाला शेवटी लिहायला देअरफॉर नंबर ऑफ लाईन इन अ झू. लास्टला असं लिहावं लागेल देअरफॉर नंबर ऑफ लाईन इन अ झू इज किती आहे, x ची किंमत किती आहे 20 अँड नंबर ऑफ पिकॉक इज y ची किंमत आली आपली 30. अशा प्रकारे हे उत्तर तुमचं लास्ट लाईन. पुन्हा मित्रांनो एकदा पुन्हा लक्षात ठेवा, वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्ही जे लेट घेता, लेट नंबर ऑफ लाईन बी x, नंबर ऑफ पिकॉक बी y, त्याला अर्धा मार्क असतो तेवढं द्यायला. आणि लास्टला पुन्हा तुम्ही जे लिहिता देअरफॉर नंबर ऑफ लाईन सो अँड सो, नंबर ऑफ पिकॉक सो अँड सो, याला अर्धा मार्क असतो. म्हणजे जरी तुमचं शेवट तुमचं चुकलं पहिलं बरोबर आलं तर त्याला अर्धा मार्क मिळतो आणि त्या अर्धा मार्काचा परत पुन्हा एक पुढं एक होऊन जातो. म्हणजे एक मार्क तुम्हाला काही पुढं काही नाही आलं तर नुसतं तुम्हाला समजा सिंहाची संख्या x मानू आणि मोराची संख्या y मानू एवढं लिहायला तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. प्रत्येक वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्ही असा अर्धा मार्क घेतला तरी तुमचे मार्क वाढू शकतात 10वीला. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची की उत्तराची सुरुवात फार मेन आहे. त्यानंतर एक 5वं उदाहरण असं आहे की संजय गेट फिक्स मंथली इन्कम. संजय गेट्स फिक्स मंथली इन्कम एव्हरी इयर. देर इज अ सर्टन इन्क्रीमेंट in his salary. After 4 years, his monthly salary was 4,500 and after 10 years, his monthly salary becomes 5,400 rupees. Then find his original salary and yearly increment. लास्टला काय विचारलं, फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी. आपण घेऊ ओरिजिनल सॅलरी. ओरिजिनल सॅलरी बी एक्स, त्याची ओरिजिनल सॅलरी आणि इन्क्रीमेंट विचारलंय. लेट ओरिजिनल सॅलरी बी एक्स अँड इयरली इन्क्रीमेंट घेतलं वाय. तर काय दिलं, काय सांगितलं त्यांनी, संजय गेट्स फिक्स मंथली इन्कम. त्याचं मंथली इन्कम मात्र फिक्स आहे आणि इन्क्रीमेंट मात्र त्याला प्रत्येक वर्षाला मिळते. आता 4 वर्षानंतर मिळणारा त्याचं इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट काय घेतला आपण वाय. तर 4 वर्षानंतर किती होईल ते 4y आणि मंथली सॅलरी त्याची फिक्स एक्स आहे. तर 4 वर्षानंतर म्हणजे x प्लस 4y इज इक्वल टू 4500 रुपये असं होईल फर्स्ट इक्वेशन. बघा मी वाचतो तुम्ही बघा. संजय गेट फिक्स मंथली इन्कम एव्हरी इयर. देर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी. आफ्टर 4 years हिज मंथली सॅलरी वॉज 4,500. आफ्टर 4 years 4 वर्षानंतर म्हणजे 4 इन्क्रीमेंट मिळाले. इन्क्रीमेंट किती मिळाले 4. त्यामुळे 4y होईल आणि पहिलं फिक्स आहे, मंथली सॅलरी फिक्स आहे त्यामुळे x प्लस 4y इज इक्वल टू 4,500. पुढे काय म्हटलं आणखी, आफ्टर 10 years हिज मंथली सॅलरी बिकम्स 5,400. 10 वर्षानंतर हे एका वर्षातलं y 10 वर्षातलं किती होईल 10y आणि x मंथली सॅलरी त्याची फिक्स आहे ओरिजिनल सॅलरी. तर ओरिजिनल सॅलरी एक्सच राहील आणि इथं होईल 10y बरोबर 5,400. हे होईल सेकंड इक्वेशन. आता हे कसं सोडवायचं. आता तुम्हाला अनेक उदाहरणं झाले असे, इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, काही तोंडी उदाहरणं दिली मी. आता तुम्ही ॲडिंग सबट्रॅक्टिंग करून मल्टिप्लाइंग एनी इक्वेशन बाय एनी नंबर असं करून तुम्ही हे सोडू शकता. आता जर मी तुम्हाला सोडून द्यायचं ठरलं तर काय होईल बघा. एक तर डायरेक्ट तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता. इथं मायनस 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 आणि इकडे काय लिहिणार सबट्रॅक्टिंग सेकंड इक्वेशन फ्रॉम पूर्ण सेकंड फ्रॉम फर्स्ट. सबट्रॅक्शन करतोय आपण. काय करतोय सबट्रॅक्शन,
एक्स एलिमिनेशन होतो. एक्स एलिमिनेशन झालं. आता 4y मायनस 10y मायनस 6y होईल आणि 45 मधून 54 गेले. ही संख्या मोठी आहे, लहान वजा मोठी मायनस उत्तर येईल, ते होतात 900. मायनस मायनस दोन्हीकडे आहे. 6y इज इक्वल टू 900. देअरफॉर y इज इक्वल टू 900 अपॉन 6. 6 ने 90 ला भाग जातो. 15 सेकंड 90 तुम्हाला माहिती आहे. इथं 15 ला भाग बसेल आणि या शून्य इथं, म्हणजे y इज इक्वल टू येतं 150. किती येतं? y इज इक्वल टू 150. आता y इज इक्वल टू 150 परत इथं ठेवलं तुम्ही. आता असं लिहावं लागेल तुम्हाला, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन फर्स्ट. मग फर्स्टमध्ये y ची किंमत 150 ठेवली तर 150 गुणिले 4 म्हणजे 600 आणि हे 45 जसं तसं, x जसाला तसं. आता x काढायचं आहे तुम्हाला, 600 पुढं जाईल आणि 45 वजा 600 म्हणजे x बरोबर 3900. अशा प्रकारे त्याची ओरिजिनल सॅलरी आणि इन्क्रीमेंट तुम्हाला काढता येतो. लक्षात येतात सगळ्यांच्या? आता त्यानंतरचं उदाहरण जे दिलं आहे ते उदाहरण असं दिलं आहे, द प्राइस ऑफ 3 चेअर अँड 2 टेबल इज, प्राइस ऑफ 3 चेअर अँड 2 टेबल इज 4500. आता इथं काय करावं लागेल? लेट द प्राइस ऑफ चेअर बी एक्स अँड प्राइस ऑफ टेबल बी वाय. असे घेऊ शकता तुम्ही, किंवा असं डायरेक्ट सी आणि टी घेऊ शकता. लेट द प्राइस ऑफ चेअर बी सी अँड प्राइस ऑफ टेबल बी टी. सी म्हणजे चेअर आणि टी म्हणजे टेबल. सोपं जाईल तुम्हाला. द प्राइस ऑफ चेअर बी सी अँड प्राइस ऑफ टेबल बी 2. आता 3 चेअरची किंमत होईल 3C आणि 2 टेबलची किंमत होईल 2T इज इक्वल टू 4500. अँड द प्राइस ऑफ 5 चेअर अँड 3 टेबल इक्वल टू 7000. आता या ठिकाणी तुम्हाला एक्स आणि वाय घेऊन करू शकता, सी आणि टी पण घेऊन करू शकता. व्हेरिएबल कोणते घ्या, MN घ्या, PQ घ्या, AB घ्या, XY घ्या, जसा तसं घेतलं तरी चालतं. आता इथं तुम्हाला काय करावं लागेल की कुठल्या तरी एका इक्वेशनला 3 ने या इक्वेशनला गुणून पुन्हा इक्वेशनला गुणा, मल्टिप्लाय करा. या इक्वेशनला पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 ने इथं 3 ने गुणा, इथं गुणा, इथं गुणा, पूर्ण 45 ला, आणि 2 ने या पूर्ण समीकरणाला गुणा, मल्टिप्लाय इथं 2 करा. म्हणजे इथं काय होईल? इथं होईल 60 आणि खाली होईल 60. म्हणजे 3 ने गुणलं 3 × 2 2T 60 आणि 2 × 3T 60. आणि हे मायनस केल्यानंतर हे कोलाप्स होईल, एलिमेंट होईल आणि सीची व्हॅल्यू येईल. सीची व्हॅल्यू ठेवल्यानंतर टीची व्हॅल्यू येईल. म्हणजे एका चेअरची किंमत आणि एका टेबलाची किंमत येईल आणि त्याच्यावरून मग तुम्हाला 2 टेबल आणि 2 चेअरची किंमत काढायची आहे. करून बघा. धन्यवाद.